नमस्कार, माझे नाव आलिया आणि सय्यद आहे। मी आज एक कथा वाचणार आहे। गोष्टीचे नाव कष्टांची कमाई। एका नगरात दोन चोर राहत होते। चोर चोरी करून ते त्याने दोन हिस्से करत असत। एक हिस्सा त्या दोघांसाठी व एक हिस्सा ईश्वराला देत असत। एका रात्री ते चोरीसाठी निघाले, परंतु भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही। दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले। तिथे त्यांना एक संत भेटले। संताने त्यांना परिचय विचारला, तर त्यांनी स्वतःबाबत खरे सांगितले। हे ऐकून संत म्हणाले, तुम्ही जे करत आहात ते चांगले आहे की वाईट आहे यावर कधी विचार केला आहे का? चोर म्हणाले, आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार, कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागामध्ये वाटतो। एक भाग आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा ईश्वर चरणी अर्पण करतो। तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाले, आज तुम्ही चोरी करू शकला नाही, त्यामुळे निराश दिसत आहात, तेव्हा हा कोंबडा ठेवा। त्याची ही दोन हिस्से करा, एक स्वतःसाठी ठेवा आणि दुसरा ईश्वर चरणी ठेवा। दोघे चोर आश्चर्यचकित झाले। संतांच्या बोलण्याचा आशय लक्षात घेऊन ते म्हणाले, महाराज, इथून पुढे आम्ही चोरी करणार नाही, करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वराचरणी ठेवू। दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले।